आज आपण करूया पारंपरिकरित्या बनवले जाणारे उकडीचे मोदक। ज्यांना हाताने कळ्या पाडता येत नाहीत त्यांच्यासाठी एक ट्रिक सांगितली आहे। 1 किलो बासमती तांदूळ घेतले, 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले, दोन्ही तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, वाळवून घेतले सावलीखाली आणि त्याची पिठी बनवून आणली। 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घातलं। अन्नाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये पिठी टाकली। तांदळाची पिठी पटपट मिक्स करून घ्यायची, खूप उशीर नाही करायचा। झाकण ठेवूया। 2 ते 3 मिनिट गॅस बारीक केला, उकडीला आपण वाफ येऊ देऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद केला, झाकण उघडायचं नाही, असंच पिठी मुरण्यासाठी ठेवूया। 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण काढलं, परातीमध्ये पिठी ओतून घेतली, 1 चमचा तूप टाकला आणि एका मोठ्या वाटीने पिठी आपण मळून घेऊया। पिठी गरम आहे यासाठी वाटी वापरलेली आहे। उकड थोडीशी कोमट झाल्यानंतर हाताने दाबून दाबून उकड मळून घेतली। लिंबा एवढा गोळा घेतला, पुन्हा एकदा हातावर मळून घ्यायचं। तुपाचा आणि पाण्याचा हात लावून त्याची एक पारी बनवून घेऊया। पारी मध्यभागी जाडसर ठेवायची आणि काठाला पातळ करून घ्यायची। त्याच्यामध्ये 1 चमचा सारण भरलं आणि मोदक आपण बंद करून घेऊया। टूथपिकच्या साहाय्याने मोदकाला कळ्या पाडून घेतल्या। टायटलावरील त्रिकोणावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। पाण्याला वाफ आल्यानंतर एक 10 मिनिट मध्यम गॅसवर मोदक उकडून घेतले।